मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत आहोत. फायनली मित्रांनो, पोस्ट हार्वेस्ट आणि एल्ड बेस या पीक विम्याचा निर्णय झालेला आहे आणि हा पीक विमा लागलीच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आपण या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती का बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जे पीक विम्याचं स्टेटस आहे ते पोस्ट हार्वेस्टमध्ये वगैरे चेंज झालेलं होतं. त्यांच्या रकमा वगैरे दाखवणं सुरू झालेलं होतं. काही शेतकऱ्यांना एल्ड बेसच्या सुद्धा रकमा दाखवणं सुरू झालेलं होतं. पाठीमागे काही दिवसापूर्वी आपल्या व्हिडिओला काही लोकांनी फेक कन्सिडर केलं होतं. फेक व्हिडिओ वगैरे म्हणले होते, कमेंट फेक करायचे. मित्रांनो, आपण काही एका व्हिडिओमध्ये प्रूफ सुद्धा दाखवलं होतं की बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे चेंज झालेले आहेत पोस्ट हार्वेस्टमध्ये, एल्ड बेसमध्ये वगैरे. तर फायनली मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेंज झालेलं होतं आणि किंवा ज्या शेतकऱ्यांचं अद्याप स्टेटस चेंज झालेलं नाही अशा शेतकऱ्यांचं सुद्धा आता स्टेटस लागलीच चेंज होणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज श्रेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून पीक विम्यासंदर्भात माहिती घेत होतो, परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे एल्ड बेसमध्ये, पोस्ट हार्वेस्टमध्ये स्टेटस देखील चेंज झालेले आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते. आता कालपासून मला बऱ्याच शेतकऱ्यांचे इंस्टाग्रामला मेसेज येत आहेत की बाबा सर, तुम्ही म्हणले होते की पीक विमा मिळेल वगैरे, आमचे स्टेटस बरेच चेंज झाले. आणि काही शेतकऱ्यांनी असे सुद्धा मेसेज केले की बाबा तुम्ही पीक विम्यासंदर्भात अपडेट का देत नाही, GR निघाली, तुम्हाला माहीत नाही का वगैरे वगैरे, तुम्ही एकही व्हिडिओ बनवला नाही. तर मित्रांनो, फायनली आपण त्याविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ग्वाही दिलेली आहे की बाबा 15 दिवसात तुम्हाला पीक विमा हा वितरित होणार आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे, जे खरीप हंगाम 2024चा अद्यापही 400 कोटी रुपयांचा जे पीक विमा बाकी आहे, आपण माहिती घेतली होती. जवळपास 1100 कोटी रुपये हे दुसऱ्या हप्त्यासाठी मंजूर आहेत वगैरे वगैरे, बरीच माहिती घेतली होती. त्यापैकी मित्रांनो, खरीप हंगाम 2024साठी 400 कोटी रुपये अद्यापही पोस्ट हार्वेस्ट, एल्ड बेसच्या रकमेसाठी बाकी आहेत. त्यानंतर मित्रांनो, 2024-25चा रब्बी हंगामाचा सुद्धा पीक विमा हा 207 कोटी रुपयांचा हा मंजूर झालेला आहे आणि तो देखील माणिकराव कोकाटे यांनी ग्वाही दिलेली आहे, आश्वासन दिलेले किंवा येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितले की 2023 आणि 24मध्ये जे पीक विमा बाकी आहे 262 कोटी रुपयांचा, तो सुद्धा लागलीच येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. तर मित्रांनो, हे जे पावसाळी अधिवेशन चाललेलं आहे, विधिमंडळाचे जे अधिवेशन चालू आहे, सगळ्याला माहिती आहे मित्रांनो, टोटल शेतकरी असो कुणीही असो, प्रत्येकाला माहिती आहे, मंत्र्यांना काय माहिती आहे बाबा, शेतकरी असो किंवा कोणीही असो, प्रत्येकाचं लक्ष त्या विधिमंडळातील जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाकडे लागलेलं. प्रत्येकजण काही ना काहीतरी लक्ष, कोणता पॉईंट कसा येईल याकडे लक्ष लागलेलं असतं. त्याच कारणास्तव मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी फ्लोमध्ये आश्वासन दिले की 15 दिवसात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल वगैरे वगैरे. त्यांनी बरेच आश्वासन दिलेले. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं, तुम्ही देखील या आश्वासनांना बळी पडला. GR निघाला मला पण मान्य आहे, परंतु तुम्ही देखील या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनाला बळी पडायचं कारण नाही मित्रांनो. कारण मित्रांनो, तुम्हाला सांगतो, सांगितलं होतं की मार्चमध्ये पीक विमा चालू होईल, वाटपाला वगैरे झाला सुद्धा होता, परंतु एक ट्रेलर म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा टाकला होता. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी टेक्निकल प्रॉब्लेम मला वगैरे इश्यू दिले आणि त्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवसांचा गॅप दिला होता. बऱ्याच दिवसापासून टाळाटाळ केली. त्यानंतर कुठं पीक विमा वाटपाला सुरुवात झाली. माणिकराव कोकाटे यांनी एकाही दिवशी शेतकऱ्यांच्या हितासाठी किंवा भलाईसाठी कधीच कोणती गोष्ट केलेली नाही. हा लातूरचा टॉपिक वेगळा त्या शेतकऱ्याचा, परंतु आजपर्यंत माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येक शब्द प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या विरोधातच बोललेले आहेत. त्यांनी सुद्धा प्लॅन केलेला आहे की सध्या विधिमंडळाचं जे अधिवेशन चालू आहे पावसाळी, त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्या फ्लोमध्ये त्यांनी एक शेतकऱ्यांना अट्रॅक्शन म्हणा किंवा काही म्हणा, तर त्यांनी आश्वासन दिले की 15 दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा करू. परंतु मित्रांनो, जिथपर्यंत आपल्याला वाटतं तिथपर्यंत 15 दिवसात तर हे पॉसिबल नाही मित्रांनो. तुम्हाला सांगतो, 15 दिवसात ही रक्कम जरी 400 कोटी रुपये, त्यानंतर मित्रांनो खरीप हंगामाचे 400 कोटी, रब्बी हंगामाची 207 कोटी, त्यानंतर 2023-24च्या वर्षामधील 262 कोटी रुपये, एवढी रक्कम लागलीच कंपन्यांकडे वितरित करून लगेच कंपन्यांना 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, एवढी प्रोसिजर मित्रांनो 15 दिवसात पॉसिबल नाही मित्रांनो.
15 दिवसात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार नाही. 99% तरी आपली गॅरंटी आहे की 15 दिवसात हे पॉसिबलच नाही. कारण की एवढे पीक विमा 2023 पासूनचा जर पीक विमा ते 2024 पर्यंत खरीप हंगामापर्यंतचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणं 15 दिवसात पूर्ण प्रोसिजर कंप्लीट होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे पॉसिबल नाही. त्यात राज्य शासनाने अद्याप जे विमा हप्ता आहे दुसरा तो सुद्धा कंपन्यांकडे अद्यापही जमा केलेला नाही. त्या कारणास्तव मग अगोदर कंपन्यांकडे तो हप्ता जमा होईल, त्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर कंपन्यांना वाटेल तेव्हा, म्हणजे ऑगस्ट महिनाच येणार आहे मित्रांनो ते पीक विमा वाटपासाठी. सध्या तरी 15 दिवसाची जरी माणिकराव कोकाटे यांनी ग्वाही दिली असली त्यांच्या हातात काही नाहीच म्हणल्यासारखं चालणार आहे मित्रांनो. कारण की त्यांनी फक्त आश्वासनच द्यायचं काम आहे आणि जे निर्णय आहे तो पूर्णपणे म्हणजे 100% त्यांच्यातर्फे 15 दिवसात वाटप होईल याची काही 99% तरी गॅरंटी नाही मित्रांनो. 1% सांगता येणार नाही, परंतु 99% तरी 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, मग ते रब्बी हंगाम असो, खरीप हंगाम असो का 2023चा असो, कोणताच पीक विमा 15 दिवसात तर जमा होणं पॉसिबल नाही. तर मित्रांनो तुम्हाला देखील वाटेल की 15 दिवसात आता पीक विमा मिळणार, तर तसं नाही मित्रांनो. तुमचा पीक विमा तुमच्या खात्यावर जमा होईपर्यंत, कारण मित्रांनो काही शेतकऱ्यांचं स्टेटस चेंज झालेले पोस्ट हार्वेस्टमध्ये, LPSमध्ये अजून बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचा अद्यापही स्टेटस हे कन्वर्ट व्हायचं बाकी आहे, अवेटेड वगैरे. कारण की मित्रांनो रब्बी हंगामाचं कुठेही स्टेटस हे रकमा वगैरे दाखवलं सुरू झालेलं नाही, किंवा अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांचं रब्बी हंगामाचं स्टेटस अवेटेडच आहे. 15 दिवसात पूर्ण प्रोसिजर होणं पॉसिबल नाही. त्या कारणाचं तुम्ही ऑगस्टपर्यंत तरी तुमच्या खात्यावर या रकमा वितरित होणं हे आपल्याला तरी गॅरंटी आहे की 99% नाही होणं. GR वगैरे निघू द्या, काही प्रॉब्लेम नाही. GR निघाला चांगली गोष्ट आहे, रकमा वगैरे मंजूर झाल्या चांगली गोष्ट आहे, परंतु खात्यात शेतकऱ्यांच्या जमा होणं हे सध्या तरी पॉसिबल नाही, 15 दिवसात पॉसिबल नाही, त्याला ऑगस्ट महिनाच येणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर ज्या शेतकरी आता पीक विमा भरण्याची टाळाटाळ करत असेल, आता बरेच सोशल मीडियावर मी बघितलं की 1800 रुपये कापूस पिकासाठी लागत आहेत हेक्टरी, आणि त्यानंतर मित्रांनो सोयाबीनसाठी वगैरे हे रकमा बघून बरेच शेतकरी पीक विमा भरण्याची टाळाटाळ करत आहेत. परंतु मित्रांनो कापूस पिकासाठी 1800 रुपये हेक्टरी लागत नाही आहेत. कारण मित्रांनो मला वाटते 20 गुंठ्यासाठी 131-32 रुपये काहीतरी असं रक्कम दाखवत आहे. त्यानंतर 40 गुंठ्यासाठी 264 रुपये काहीतरी रक्कम दाखवत आहे मित्रांनो. तर मित्रांनो त्या पद्धतीने तुम्ही हिशोब लावा की हेक्टरी किती रुपये कापूस पिकासाठी रक्कम दाखवत असेल किंवा भरायची असेल. हां, सोयाबीनचा भाग वेगळा, सोयाबीनसाठी तेवढीच रक्कम आहे 464 रुपये एकरी. तर कापूस पिकासाठी बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम तयार झाले की बाबा 1800 रुपये भरावं लागतील हेक्टरी वगैरे वगैरे. तेवढी रक्कम नाही मित्रांनो, मला वाटते 900 रुपये काहीतरी हेक्टरी कापूस पिकासाठी आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.